अंबरनाथ पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी 3 तारखेला दुपारी घडली आहे। दिवसा ढवळ्या हा चाकू हल्ला करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे। सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला दोघेही शिवमंदिर परिसरातील बारकुपाडा येथे राहण्यास असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली। दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतलं असून अटकेची कारवाई सुरू केली आहे। सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचं 6 वर्षापासून प्रेमसंबंध होते। सीमाने राहुलला हात उसने पैसे दिले होते, मात्र तिच्याकडून पैशाचा तगादा लावण्यात येत होता। उसने दिलेले पैसे दे नाही तर लग्न कर असा तगादा महिला लावत असल्याच्या वादातून त्याने सीमाची भर दिवसा रेल्वे स्थानकावर हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। राहुलने कालच म्हणजे 3 तारखेला सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला। त्यावरून ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला। अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघे पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले। राहुल तुला संपवणार आहे असं सीमाने तिच्या बहिणीला सांगितलं होतं, मात्र प्रेम आहे तो हे पाऊल उचलणार नाही अशा भ्रमात सीमा होती। पण सीमाला संपवण्याच्या तयारीत आलेल्या राहुलने ब्रिज जवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद घातला। दोघांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्राने भर दिवसा सपासप वार केले आणि या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली। सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केलं। तर 2 जण उभे होते, 2 जण होते, बोलत बसले होते त्यांनी। मला वाटलं सर्व्हिस वाले असं आपल्या पैसे दिलीसाठी, म्हणून मी इथं भीक मागत होती। मला माहित नाही त्याचं असं मॅटर आहे म्हणून भांडणे म्हणून त्याला डायरेक्ट त्या माणसाने तिला बाईला टाकू खूपच इथंच बसली होती। साधारण किती वाजता झालं? हे तरी 12:30 झालं। काय नेमकं काय कशावर झालं माहित नाही ना साहेब, ते दोघं चांगले बोलत बसले होते। आम्हाला काय मॅटर माहिती काय भांडण झालं काय माहितच नाही, काही नाही माहिती। खाली निसर्गाने गपागप कापू मारायला लागला तिला। बघू नव्हतं झालं, तुम्ही वरडायचं ना मावशी। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सीमाने राहुल यास पैसे दिले होते, मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता। त्यातून सीमा आणि राहुल हे पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ या संदर्भात बोलत असताना त्यांच्यात वाद झाले। या वादातून राहुलने सीमाची चाकूने भोसकून हत्या केली, तसेच घटनास्थळावरून पसार झाला। घटनास्थळी शिवाजी पोलिसांनी धाव घेत तपास करत आरोपी राहुल याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। नमस्कार। आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे। त्यामध्ये सीमा कांबळे वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे। या हत्येचं प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे। आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते, त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते। त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे। यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि FIR दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सर, काही दिवसांपूर्वी ती महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती, मात्र तिची केस त्यावेळेस घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर येते। नाही, त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता।
हा ते एक मिनिट, हिंदीमध्ये का? नाही. अजून सर एक आठवड्यापूर्वी एक झाड पडून एक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये आपल्या पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर वगैरे काही दाखल झालेली नाही, गुन्हा दाखल झालेला नाही. काय घटना होती आणि एफआयआर का दाखल करून घेतली? या अनुषंगानं पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पी आयनी सांगितलेलं होतं. मी त्या अनुषंगानं पी आय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्ती जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेण्यास सांगितलेलं आहे. लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ.